राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, अशोक खरात प्रकरण अगदी राज्यभरात चर्चेला गेलं, कारण मोठं प्रकरण होतं आणि सर्वांनी याच्यावर चर्चा केली. आता याच अशोक खराच्या प्रकरणावरती एक चित्रपट येतोय, महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल, आणि याच्यामध्ये रुपाली चाकणकरचा रोल अभिनेत्री दीपाली सय्यद करत आहेत. मात्र त्यांना धमक्याचे फोन येत आहेत. आता थोड्याच वेळापूर्वी खरं तर तुम्ही दीपाली सय्यद यांना फोन केला आणि त्यांना आश्वासित केलंय. काय नक्की तुमचा संवाद झाला? काय त्यांना फोन करून तुम्ही आश्वासित केलं? एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं भोंदूबाबा खरातचं जे काही प्रकरण झालेलं आहे निंदनीय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या माजी राज्य महिला अध्यक्षा त्याच्यामध्ये सामील होत आहे. ही दुर्दैवी आणि राजकारणातला तो काळाच दिवस आहे. परंतु हे सगळं होत असताना, एवढ्या महिला त्या लैंगिक अत्याचाराला बळी पडत असताना, रुपाली चाकणकर या ज्या पक्षाच्या त्या पक्षाचाही त्याच्यामध्ये काडी मात्र संबंध नाही. याला संपूर्ण जबाबदार वैयक्तिक रुपाली चाकणकर आहेत. त्याच्यामुळे जर याच्यावर कोण पिक्चर काढत असेल आणि त्याला जर धमक्या येत असेल तर हे आम्ही चालून घेणार नाही. एकतर या भोंदूबाबा खरातमुळं आणि रुपाली चाकणकर या संविधानिक पदावर असल्यामुळे घराघरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. पुरुषांना भीतीचं वातावरण झाले की आपली महिला सुरक्षितपणे बाहेर पडेल की नाही. आता त्याच्यावर जे पिक्चर काढतायत, स्वरूप असतील निर्माता, स्टोरी करणारा स्वरूप सावंत आहेत डायरेक्टर, स्टोरी सागर कुमार करतायत. आणि ते जे समोर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आले, चार्जशीटच्या माध्यमातून आले, तेच दाखवणार आहेत. वेगळं काही दाखवणार नाही. टीव्ही म्हणजे पिक्चर हा एंटरटेनमेंट. त्याच्यासाठी तुम्ही धमक्या का द्यायच्या आहेत? आणि जर संविधानिक पदावर होता, त्याच्यात तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली आणि जर एखादा तो त्यावर पिक्चर काढतोय तर तुम्ही धमक्या देणार असेल तर मग त्यांना सुरक्षा देणे, त्यांच्या सोबत उभं राहणे हे आमच्यासारख्या महिला नेत्यांचं काम आहे. आणि दीपाली सय्यद यांचं मी खरंच अभिनंदन करेल. रुपाली चाकणकरचा रोल करणं ही कुठली अभिनेत्री एक्सेप्ट करू शकत नाही. कारण का तिला माहिती आहे की आपण हा रोल करायचा म्हणल्यानंतर सोशल इंजिनिअरिंगचे स्वतःला बादशाह समजणारे हे धमक्या देणं, गोळ्या घालील आणि मारील, हे अशा ज्या काही आहेत. मी म्हणून दीपाली सय्यद यांना म्हणलं की तुम्हाला ज्यांनी गोळ्या घालील किंवा ज्या धमक्या दिल्यात त्याचा नंबर मला पाठवा. त्याला गोळ्या काय असतात पहिला आपण दाखवू. आपण नवदुर्गा नवचंडी आहोत, एक स्त्री शक्ती आहोत. अजिबात घाबरू नका. संविधानाने, कायद्याने सुद्धा त्यांच्यासोबत आहे. आणि एक सक्षम स्त्री राजकारणातील नेता म्हणा, मैत्रीण त्यांची म्हणा, सखी म्हणून त्यांच्यासोबत आहे. परंतु पुन्हा सांगते की अशा धमक्या कुणीही देऊ नका. मग नंतर आम्ही जर रस्त्यावर उतरून तुम्हाला घरात घुसून जर सांगितलं तर ते परवडणार नाही. त्यामुळे विनाकारण उगीच पिक्चर बनवणाऱ्यांना नवीन यांना धमक्या देणं, टॉर्चर करणं, हे धंदे जे कोणी फोन करणारे चाहते, प्रेमिक, भोंदूबाबा खरातचे ओनोशो जल पिलेली लोक आहेत त्यांनी करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. खरं तर एखाद्या चित्रपटात अभिनय करणं ही कलाकाराची भूमिका असते. ते त्या चित्रपटामध्ये भूमिका करणार आहात. मात्र त्यांच्यावरती दबाव, तुम्हाला गोळ्या झाडू, तुमचं राजकीय करिअर आम्ही उद्ध्वस्त करू, अशा धमक्या थेट त्यांना दिल्या जातात. आता तुम्ही बोललात, त्यांना आश्वासित केलंय. त्यांनी काय तुम्हाला असं सांगितलं की कोण राजकीय असं वरदहस्त मिळालेली व्यक्ती आहे का की त्यांच्याकडून फोन आल्या, धमक्या आल्या का? वैयक्तिक एखादा व्यक्ती की तो असं फोन करून करतो, असं काही झालंय का? आणि आता त्यांना फोन झाल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे, असं सांगितलं का? मुळामध्ये दीपाली सय्यद या अत्यंत ठाम आहेत. त्या एक कलाकार आहेत आणि त्या एका पक्षाच्या नेत्यासुद्धा आहेत. परंतु कलाकाराने कोणता रोल करावा नाही करावा हे त्याचं स्वातंत्र्य आहे. आणि निश्चितच त्यात रोल कुणाचा करतायत? रुपाली चाकणकरांचा रोल करतायत. त्याच्यामुळे त्यांना ज्या धमक्या आल्या त्या हेतुपुरस्पर, जाणीवपूर्वक त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या असणार आहेत की तुम्ही करायचं नाही. किंवा मला असंही कळलं की स्टोरी लिहिणाऱ्यांच्या घरी काही त्यांच्या महिला आहेत, त्या फोन करतायत की तुमचा मुलगा स्टोरी करतोय, त्याला करून देऊ नका, आम्ही भेटायला येऊन देऊ. त्यांच्याशी सुद्धा, म्हणजे मी सागर कुमारांच्या वडिलांना ही धमकी आली, त्यांच्याशी सुद्धा मी बोलले. जर कोणी व्यक्ती जाणीवपूर्वक धमक्या देत असतील, मग त्या चाकणकरांच्या प्रेमी असो किंवा त्या खराताच्या प्रेमी असो, ओनोशो जेल पिलेले हे कार्यकर्ते, त्यांनी याद राखावं, तुम्ही जर कोणाला धमकी दिली आणि ती तर त्याची कायदेशीर तक्रार होईलच,
परंतु महाराष्ट्रातल्या रणरागिणी तुम्हाला आता सोडणार नाहीत. हे बंद करायचं. म्हणजे स्वतःच्या पॉलिटिकलचा वापर किंवा तुमच्याकडं असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचा वापर करून तुम्ही केलेले काळे तुमचे गोष्टी उघडे पडू नये यासाठी जर तुम्ही धमक्या देणार असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनी ही त्या मूवी करणाऱ्या डायरेक्टरसोबत, स्टोरी करणारे आणि कलाकारांसोबत आहे. त्यांनी अजिबात घाबरता कामा नये. त्यांनी तो पिक्चर करावा आणि कोण धमकी देतं आम्हाला फक्त सांगावे. आम्ही त्या धमकी देणाऱ्यांचं काय करायचंय साम दाम दंड भेदाने आणि कायदेशीर ते आम्ही बघून देतो. पण त्यांनी न भीता हा चित्रपट 100% पूर्ण करावा. कारण का त्यांच्या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील माता भगिनींना जी असुरक्षित झालेलं आहे, जी भीती वाटत आहे ती संपणार आहे. आणि ती आमची भगिनी, जी घटना घडली ती घडली, तो आरोपी आत आहे, बाकीच्यांनाही शिक्षा होणार आहे, परंतु ती सक्षम स्त्री म्हणून पुढे समाजामध्ये येऊ शकते. त्याच्यासाठी हा चित्रपट पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि दीपाली सय्यद अजिबात घाबरलेल्या नाही. त्याही तशा नवदुर्गाच आहेत, एक उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी हे चॅलेंजिंग स्वीकारलं. त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेल. आणि त्याही सांगितलं की मी तर तशीही घाबरत नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे आता तर फक्त फोन येऊ द्या, चित्रपट पूर्ण करून मग त्यांच्याशी भेटायला जाईल असं त्यांनी सांगितलं. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचं नाव आलं. त्यांची भूमिका आता अभिनेत्री दीपाली सय्यद करतायत. मात्र रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचा किंवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलाचा खूप मोठा वाटा आहे. कारण की त्या रस्त्यावरती उतरल्या, आंदोलन केल्यात. आता या चित्रपटामध्ये रुपाली ठोंबरे पाटलाचा रोल कोणी करेल ह्याचीच काही दिग्दर्शकासोबत चर्चा झाली का? त्यांनी तुम्हाला सांगितलंय का कोण अभिनेत्री असेल? नाही, त्यांना त्यांचं पूर्ण पिक्चरचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी जी काही स्टोरी केली आहे त्याच्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरेच्या म्हणजे कोण कॅरेक्टर घ्यायचे ते ठरवतील. चित्रपटातलं आपल्याला कळत नाही, परंतु चित्रपटामध्ये चांगलं व्हावं आणि जो रोल केलाय तो रोल ते दाखवतील. त्यामुळे मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करणं योग्य नाही. ते माझ्याकडं आत्ता जी काही लोक धमकी देत आहेत, चाकणकरांचे कार्यकर्ते, खरातांचे भक्त ओनोशो जल पिलेले, त्याच्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत तर ठामपणे उभी आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रुपाली पाटील ठोंबरे एकाच पक्षात असून चाकणकरांवर का बोलते तर लक्षात घ्या, चाकणकर या चुकलेल्या आहेत. संविधानिक पदावर बसून पदाचा गैरवापर करण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्याने आपण एका पक्षात आहोत आणि खून करावा, अत्याचार करावे आणि दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी ते मान्य करावं, त्यातली मी कार्यकर्ती नाही. त्याच्यामुळे माझ्या महिलांसाठी, माझ्या पक्षासाठी, समाजातील लोकांसाठी जे चुकीचं आहे तिथे रुपाली पाटील एकदम खमक्यापणे स्वतःच्या स्टाईलमध्ये उभी राहत आली आहे आणि पुढेही उभी राहील. पण चित्रपटामध्ये रुपाली चाकणकरचं पात्र रंगवत असताना त्या तुमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत. पक्षाची काही प्रतिमा एक वेगळी पद्धतीने प्रेक्षकांसमोर जाऊ शकते अशी काही चिंता वाटते का? किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत काही चर्चा होऊन असे काही पुढं दिग्दर्शकासोबत चर्चा होऊन हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकते असं काही विचार आहे मला? नाही, एक लक्षात घ्या, रुपाली चाकणकरचं जे कृत्य आहे ती राज्य महिला आयोगाच्या पदावर बसल्यात म्हणून केले. राज्य महिला आयोग एक संविधानिक पदावरचं स्वतंत्र पद आहे. अनाशा त्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या, परंतु भोंदू बाबाच्या खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकर एकमेव स्वतः त्याला जबाबदार आहे. पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नाही. उलट पक्षाला जेव्हा लक्षात आलं की त्यांनी हे गैरकृत्य केले, पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला. याचाच अर्थ की रुपाली चाकणकर यांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कसलाही संबंध नाही आणि तो कृपया कुणी जोडू नये. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद या करणार आहेत. त्यांना धमक्याचे फोन येत आहेत आणि अशामध्येच आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी दीपाली सय्यद यांना फोन करून आश्वासित केलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हे आश्वासन सुद्धा खरं तर दीपाली सय्यद यांनी घेतलं आहे आणि या चित्रपटामध्ये मी भूमिका करण्यावरती ठाम आहे असं आश्वासित त्यांना केलेलं आहे. कॅमेरामॅन अजय मोहितेसोबत लक्ष्मण जाधव, ट्युन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.